माथेरानमधल्या शर्मिक रिक्षा संघटनेनं प्रलंबित मागण्यांकरता बेमुदत उपोषण पुकारलं। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ई रिक्षा वितरणात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला। या आंदोलनामुळे माथेरानमधल्या वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रशासन आता यावर काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नागपुरातल्या शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। बर्ड फ्लूमुळे जवळपास 1000 कोंबड्यांचा मृत्यू झालाय। त्यामुळे तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय कारवाई सुरू करावी अशी मागणी करण्यात येते। नागपूरमध्ये महापौर नीता ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती नियामक समितीची पहिली बैठक पार पडली। नागपूर सिटी हीट ॲक्शन प्लॅन 2026 या अंतर्गत उष्माघात प्रतिबंधाकरता सर्व विभागांना समन्वयानं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सेवा सज्ज ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमांच्या होणार आहेत। यामुळे खासगी शाळांच्या मजुरीला चाप बसणार आहे। या शैक्षणिक वर्षापासूनच इंग्रजी माध्यमाचे वर्ग प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळेत सुरू करण्यात येणार आहेत। शिवाजी विद्यापीठ सहाय्यक प्राध्यापक भरतीची मुदत 10 एप्रिलपर्यंत वाढवावी अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे। जर ही मागणी मान्य झाली नाही आणि भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला तर युवा सेना आंदोलन करणार असा इशारा देखील देण्यात आला। मुंबईचे डबेवाले पुढील आठवड्यात सुट्टीवर जात आहेत। 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान डब्यांची सेवा बंद राहणार आहे। ग्रामदैवतांच्या उत्सवाच्या निमित्तानं डबेवाले आठवडाभर सुट्टीवर जात आहेत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा चौकशी अहवाल आज समोर येतोय। यावेळी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहवाल विधानसभेत पटलावर ठेवणार आहेत। कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्याकरता विभागीय कृषी कार्यालयानं शासनाकडे 244 कोटींची मागणी केली आहे। मार्च अखेरपर्यंत ही रक्कम मिळेल अशी अपेक्षा कृषी सहसंचालकांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या साध्या अनुदानाची प्रतीक्षा देखील आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शिक्षकांवर जनगणनेची जबाबदारी देण्यात आली आहे। येत्या 2 मे ते 14 जून दरम्यान शिक्षकांना नियमित सुट्ट्या मिळणार नाहीयेत। तसंच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये डिजिटल जनगणना राबवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेकडून घेण्यात आला आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे 8 अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे। या विशेष गाड्या नागपूर एलटीटी, पुणे नागपूर तसंच सीएसएमटी मडगाव या महत्त्वाच्या मार्गावरती धावणार आहेत। नियमित गाड्यांवरची ताण कमी करण्याकरता या विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिकच्या नांदूर नाका परिसरामध्ये रात्रीत इमारतीचा स्लॅब कोसळला। नव्यानं सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं 4 ते 5 जण जखमी झाले। स्लॅबखाली दबून जखमी झालेल्या व्यक्तींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील टेकाडी शिवारात भीषण आग लागून 100 एकर गव्हाचं पीक जळालं। शेतात झपाट्यानं आग पसरली असल्यामुळे गव्हाचं पीक जळून खाक झालंय। अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या मदतीनं ही आग नियंत्रित आणण्यात यश आलं। मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच पीक जळून खाक झालंय। नालासोपाऱ्यामध्ये रेबीजच्या संसर्गामुळे 9 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। कशिश सहानी असं मयत मुलीचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील आहे।